ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये मल्लखांबांचं प्रात्यक्षिक केलं जात आहे। ठाण्याच्या शोभायात्रेचं यंदाचं हे 25वं वर्ष आहे। मीरा, तुमचं खूप खूप स्वागत एबीपी माझावर। ठाण्याची शोभायात्रा काय, कसा उत्साह आहे, बघितलंस तू मगापासून, कसं वाटतंय ठाण्यामध्ये आल्याच्या? माझी खरं तरी पहिलीच वेळ शोभायात्रेत सहभागी व्हायची। मी याच वर्षी ठाण्याला शिफ्ट झाली आहे आणि एबीपी माझ्यामुळे मला खरं तर या शोभायात्रेत सहभागी होता येत आहे। सो आय एम रिअली हॅपी आणि एन्जॉय करते। हा तो प्रकार आपण बघतोय आपण की कशी ती मुलगी एका रोपला लटकलेली आहे, सिल्कचा रोप आहे आणि कशा प्रकारे, तर असे वेगवेगळे साहसी खेळ कधी तू खेळलेली होतीस का किंवा कधी तू अनुभवलायस का अशा प्रकारे? मी पण ड्रिंक ऍड करते, बेसिकली एरियल ड्रिंक करते, जसं हे आता रोपवर करतात, सिल्कवर करतात, त्याच प्रकारे मी पण ड्रिंकवर करते। सो खूप जवळचा हा सगळ्या गोष्टी आहेत, जवळचे स्टंट्स आहेत मला वाटतं। भारतीय साहसी खेळ आहेत, काय वाटतं? खूपच भारी वाटते। मला असं वाटतं की मी खूप लवकर सुरुवात करायला पाहिजे होती त्याला खरं तरी शिकायला, आणि आपल्या मराठी मातीतले सगळं आहे मल्लखांब वगैरे, त्यामुळे कल्चर आपलं पुढे जात आहे। मराठी पाऊल पुढे पडते पुढे असं म्हणतात ते खरं तर मला वाटतं जगासमोर काही सगळं आपल्याला आलेलं आहे। तरी मल्लखांब हा खेळ तू किंवा रोपवे कधी खेळली होतीस का किंवा शालेय जीवनामध्ये? कधीच नाही, मी तर पहिल्यांदा लाईव्ह बघते खरं तर। मी मल्लखांब आपण टीव्हीत वगैरे किंवा युट्यूबवर बघितलेले आहेत व्हिडिओज, पण लाईव्ह याचं पहिल्यांदा बघते। आपण पाहता इथे सामूहिक एक प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे आणि हा मल्लखांब आहे आणि या मल्लखांबचं एका ट्रकवर असताना हा मल्लखांब सादर केला जातो। तर मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।